तोपर्यंत देव 10,000 पण देणार नाही. कारण आपल्याला इथं जेव्हापासून तुम्ही 3 तासापासून आलाय तोपर्यंत आल्यापासून तर आतापर्यंत सगळं पैशाची भाषा चालू आहे. हॅलो, नवीन आलेली लोक आहेत किती? एकदा वरती हात करा. पहिल्यांदा आलेले, आज पहिल्यांदा आम्ही प्रोग्राम बघण्यासाठी आलो. ओके, थँक्यू. आपल्या जॉईंट डिस्ट्रीब्युटर लोकांनी सगळ्यांनी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. ओके, कारण गेस्ट लोकांचं वेलकम झालंच पाहिजे. बघा, जसं आज 1200 रुपये ते 2,10,000 रुपये. नवीन आलेले लोक पटलं का? खरंच इमानदारीनं पटलं? सर 2,10,000 पटले का? आलेले वाटतात का भेटतील असं वाटतंय का? बघू, आम्ही असंच म्हणलो होतो, बघू. आम्ही बघू नाही म्हणलो, आम्ही म्हणलं भेटतच नाही. बरोबर नाही? कारण एवढं जेव्हा सांगतात मग 2,10,000 2,10,000 2,10,000. सोमनाथ कापसे आले, मी 3 ID वर 2,10,000. आता सर आले होते, एम महाले सर, 3 ID वर 2,10,000. आणि मी पण सांगितलं की मी पण 2,10,000 घेते. मग मला सांगा, जेव्हा 2,10,000 सांगितलं जातं ना, तो जो नवीन व्यक्ती आला ना त्याला अजिबात पटतही नाही आणि पचतही नाही. मला माहिती नवीन आलेल्या व्यक्तीच्या डोक्यात एकच चालू आहे, हे चाललंय सगळं पण हे खरंच खरं आहे का असं वाटतं का? हॅलो, घरून सांगितलं का जाताना तिथं काही बोलायचं नाही? कोणी किती बोललं तरी काही बोलायचं नाही, काही म्हणायचं नाही. वाटलं तर फक्त फोन बघा, एखादा आमचा मेसेज आला का काय तेवढं चेक करा, पण काही बोलू नका असं काही सांगितलं का? हॅलो, अहो इथं आल्याच्या नंतर बोलण्याचेच पैसे भेटतात. इथं बोललं तर पैसे भेटतात. तुम्ही एवढे शांत एवढे स्तब्ध बसले तर पैसे भेटतील का? पुन्हा एकदा जोरदार नमस्कार नमस्कार. 2,10,000 खरंच पाहिजे? पुन्हा एकदा चान्स देते, नमस्कार. ओके, आता 100% भेटणार आहे. कारण जेव्हा आपण नमस्कार नमस्कार करतो, 2,10,000ची भाषा करतो, जेव्हा जो व्यक्ती नमस्कार करतो त्याच्या घरात काय येते? चमचमाती कार. हे पहिल्यांदा वाटलं मी काय फिरते ते लोक नमस्कार करून कुठे कार येते का असं वाटतं की नाही वाटतं? अरे नमस्कार नमस्कार तर आपण रोज करतोय, पण नमस्कार करून कुठे कार येते का? तर एकदा नमस्कार करून कार येत नाही, पण जेव्हा प्रत्येक 8 दिवसाला असं हॉलमध्ये आपण येतो आणि असं प्रोग्राम आपण अटेंड करतो, लोकांना नमस्कार 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 करत 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 खरंच कार येतात. मी जेव्हा मला वाटतच नव्हतं की खरंच येऊ शकता का, हा माझा अजिबात विश्वास नव्हता. मला आजही आठवतंय, मी संत एकनाथ रंगमंदिर समोर संत एकनाथ रंगमंदिर मध्ये मी प्रोग्रामला गेलेले होते आणि मी 10 लोकांना इन्व्हिटेशन दिलेलं होतं. 10 लोकांना इन्व्हिटेशन दिलं आणि 10 लोकांमधून एक पण नाही आला. एक पण. तर तिथं ना ते बाहेर एक पुतळा आहे बघा, मी तिथं बसली आणि मी अक्षरशः रडली त्या दिवशी. 10 लोकांना सांगितलं, एक पण नाही आला. हे लोक म्हणतात नमस्कार करा, गाडी येईल. इथं एक माणूस आहे ना, तर गाडी कधी यायची? हे मी कोणाला सांगत होते? मुरारी सरांच्या आईला. मी तिथं सांगत होते मुरारी सरांच्या आईला की बघा ना मॅडम, तुम्ही म्हणतात कार येऊ शकते, सगळं होऊ शकतं, तुमच्या लाईफ मध्ये एवढं बदल झालं, कार राहू द्या हो, लोकच आहे ना तिथपर्यंत. आणि त्यावेळेस त्यांनी मला 10 मिनिटं एवढं छान समजून सांगितलं. मी बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडल्या आणि आतमध्ये जाऊन बसले. पण बघा मित्रांनो, खरंच या बिझनेस मध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक 8 दिवसाला प्रत्येक प्रोग्राम अटेंड करत गेलो, नमस्कार नमस्कार करत गेलो. त्या बिझनेसच्या आधी आमच्याकडे सायकल होती. सायकलच्या बिझनेस मध्ये आल्याच्या नंतर 3 महिन्याला आम्ही 2 व्हीलर घेतली. त्याच्यानंतर आम्ही 1 वर्षाने इंडिका विस्टा घेतली. त्यानंतर आम्ही वेटारा ब्रेझा घेतली आणि आता जस्ट सरांनी तुम्हाला सांगितलं का जी गाडी आज आम्ही वापरतोय त्या गाडीची किंमत आहे 56 लाख रुपयाची BMW. मग मला सांगा, जसा तुम्ही तिथं बसलात तसंच एक दिवस आम्ही सुद्धा अशा खुर्चीत बसलेलो होतो का नव्हतो? जसाच तुम्हाला पटत नाही तसंच आम्हाला सुद्धा पटत नव्हतं. पण जर आमच्या बाबतीत हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात तर तुमच्या बाबतीत पण होणार की नाही होणार? हॅलो, 100% होणार. फक्त एक विश्वास ठेवा लागेल. फक्त एक विश्वास गरजेचा आहे. ज्या व्यक्तीने तुम्हाला इथपर्यंत आणलं ना मित्रांनो, खरंच तो व्यक्ती तुमच्या जीवनात परिवर्तन करणार आहे. आतापर्यंत मला सांगा, कुठला नातेवाईक तुम्हाला बोलला का तू तुझ्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी मी तुला सपोर्ट करतो असं कोणी म्हटलं का? तुमच्या नातेवाईकांनी कोणी 5-10 लाख रुपये आणून दिले का? चल एखादा व्यवसाय टाक आणि मोठा हो असं कोणी म्हटलं का? हॅलो,
पण इथं आल्याच्या नंतर ज्या व्यक्तीने तुम्हाला इथपर्यंत आणलंय तो व्यक्ती 100% तुम्हाला सपोर्ट करणार, तुम्हाला तुमच्या प्रत्येक स्वप्नापर्यंत पोहोचवण्यासाठी तो व्यक्ती तुमच्यासाठी उभा राहणार. तो त्याच्या फॅमिलीला कमी वेळ देणार, तो त्याच्या परिवाराला कमी वेळ देणार, पण तो व्यक्ती आज तुमच्यासाठी फुल टाइम ओव्हर टाइम वेळ देणार आणि तुमच्या जीवनात परिवर्तन करणार. पण त्याच्यासाठी एक विश्वास ठेवावा लागणार. विश्वास गरजेचा आहे. एक व्यक्ती असतो आणि तो मंदिरात जातो कंटिन्यू, विश्वासावर सांगते डिसिजनवर, तो कंटिन्यू मंदिरात जातो, कंटिन्यू तो मंदिरात जातो आणि देवाला म्हणतो, देवा एकदा तरी माझ्या आयुष्यात मला लॉटरी लागू दे. मी किती दिवसाचं तुला सांगतोय की मला एकदा तरी लॉटरी लागू दे, एकदा तरी लॉटरी लागू दे, एकदा तरी लॉटरी लागू दे. तर त्यावेळेस सगळं तो पुजारी ऐकत असतो. मग पुजारी काय म्हणतो, देवा लागू दे ना एकदा तरी लॉटरी, तुम्हाला काय करायचं, तुमचं काय जातंय त्याच्यात मध्ये, लागू दे एखादं लॉटरी त्याला. त्यावेळेस देव म्हणतो ते सगळं खरं आहे, पण त्यांनी लॉटरीचं तिकीट तर काढलं पाहिजे ना. इथं सगळं भेटणार, आम्ही जे सांगतो ते सगळं भेटणार आणि एका दिवसात नाही भेटणार, एका महिन्यात नाही भेटणार, एका वर्षात नाही भेटणार. हे कमीत कमी घर गाडी सगळं मिळवण्यासाठी, मिळवणं म्हणजे कंपनी नाही आहे. लय लोकांना वाटतं कंपनीने तुम्हाला BMW दिली का, आमची कंपनी 1 रुपयाचा फॉर्म पण फुकट देत नाही म्हणून आम्ही इथं सक्सेस आहे. जी कंपनी फुकट वाटते ना ती कंपनी मिळत नाही. आणि आज आमची कंपनी आम्हाला सगळ्या गोष्टी आम्हाला इथिकली देतीये, आम्हाला शिकवतीये, म्हणून आज आम्ही सक्सेस होतोय मित्रांनो. म्हणून आज ज्या व्यक्तीने तुम्हाला इथपर्यंत आणलं ना त्या व्यक्तीचं ऐका. 10,000, 30,000, 50,000, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख तुमच्या नुसार, कारण जेवढं जास्त आउटपुट तेवढं जास्त इनपुट. आज जेवढं आपण देणार तेवढं पण आपण इथं कमवू शकतो. फक्त एक विश्वास इम्पॉर्टंट आहे, फक्त एक तिकीट काढणं गरजेचं आहे. आयुष्यात बघा तुम्ही कुठेही गेलं तरी नाव नोंदवावं लागतं. हॅलो हॅलो, आपण जेव्हा जन्माला येतो ना तरी ग्रामपंचायत आपण आलोय हे सांगावं लागतंय, बरोबर की नाही. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, जर आपण हॉस्पिटलला गेलो तर नाव नोंदवावं लागतं की नाही. मला सांगा, आपण जर शाळेत गेलो तर नाव नोंदवावं लागतं की नाही. आपण जर जॉबला गेलो तर नाव नोंदवावं लागतं की नाही. डॉक्टरांकडे जर गेलो तर फीस आणि नाव सोबतच नोंदवावं लागतं. डॉक्टरांचं चेहरा आपण नंतर बघतो. हॅलो हा, मग मला सांगा, आयुष्यात आलं प्रत्येक ठिकाणी नाव नोंदवावं लागतं. मग मी लाईफस्टाईल मध्ये कमीत कमी 1200 आणि जास्तीत जास्त 2,10,000 रुपये आपल्याला कमवायचे. नाव द्यावं लागणार की नाही. 100%. आणि जर हे केलं तर जे आम्ही लोक सांगतोय की आमच्या जीवनामध्ये जे झालंय ते 100% तुमच्या जीवनात झाल्याशिवाय राहणार नाही. आपण जे पैसे देतो पैशाच्या मोबदल्यात जे नवीन लोक आहे लक्ष म्हणजे व्यवस्थित ऐका, जे आज पहिल्यांदा आले, पण माहिती जॉईन लोकांना किती सांगितलं ना तर ते एकमेकाच्या कानात बोलल्याशिवाय राहतच नाही. किती सांगा किती बोला, त्यात लेडीज असलं तर बघायचं कामच नाहीये. बोलणार म्हणजे बोलणार. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, जे सोबत येतात ना थोडे 2-4 लोक मध्ये टाकून बसत जा. खरंच ना, इतके बडबड करतात महिला, इतकं बडबड करतात. अहो काय इथं येऊन याचं काय चाललंय तेच काय चाललंय, त्याच्यापेक्षा ना प्रोडक्ट बद्दल बोला, बिझनेस बद्दल बोला. दर आठवड्याला पैसा येईल, दर बुधवारी इन्कम येईल. बुधवार मॅडम काय काय माहिती त्या आठवड्यात तेच सांगतात, एवढे पैसे येतात मग चांगलं भारी कामं राहत नाही. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. मला माहिती आहे प्रत्येकाच्या डोक्यात काय नाही काय विचार चालूच आहे. त्याच्यामुळे जर हे सगळं व्यवस्थित ऐकलं ना, प्रत्येक वेळेस जर सिरियसली ऐकलं ना तर प्रत्येकाच्या जीवनात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. विषय काय चालू होता आपला नवीन लोकांसाठी, ते विषय लगेच हा ओके. बघा, जर आपण पैसे दिले, एका हाताने पैसे दिले, दुसऱ्या हाताने आपण आपल्याला प्रोडक्ट घेणारे, प्रोडक्ट घेणारे. प्रोडक्ट कोणते घेणारे, तर पायापासून तर डोक्यापर्यंत घरात लागणारे कुठलेही प्रोडक्ट असेल तर आपण ते यूज करू शकतो. आपल्याकडे जे प्रोडक्ट आहेत छोट्याच्या छोट्या आणि मोठ्याच्या मोठ्या आजारावर चालणारे प्रोडक्ट आहेत. मागच्या 1 महिन्यामध्ये 3 लोकांचा कॅन्सरचा रिझल्ट मी स्वतः घेतलाय. जे व्यक्ती घराच्या बाहेर सुद्धा निघत नव्हते, वयस्कर व्यक्ती होते, आज ते 100 किलोमीटरवर बाहेर जातात. आणि आता सुद्धा मी 3 लोकांना कॅन्सरचे प्रोडक्ट दिलेत आणि त्यांना रिझल्ट सुद्धा येतोय. मग मला एक सांगायचं, पैसे दिली वस्तू आली, आपल्या काही कंपनीकडे राहतं का. बरं, अशा काही वस्तू मला माहिती नवीन लोक काय म्हणणार,
औषध विकायची काय, आम्हाला कसं काय विकता येईल? तर मला तुम्हाला सांगायचंय, मला सांगा जो व्यक्ती म्हणतोय याचा काही साईड इफेक्ट आहे का? मला सांगा किती लोक तंबाखू खातात? एक पण नाही. हरमध्ये एकच व्यक्ती आहे सर, इमानदारीने एक पण व्यक्ती. मला माहिती तुमच्या अपलाईन डाऊनलाईन इथंच आहे, त्यामुळे तुम्ही काय वरती हात करणार? माझ्यापेक्षा डबल हुशार आहे. बोलणारा चुकू शकतो पण ऐकणारा चुकू शकत नाही. मी चेक करत होते खरंच वरती कोणी हात करतय का, पण नाही. मला माहिती आहे याच्यातल्या पैकी 50% 70% लोक आज तंबाखू खातात. हॅलो, तंबाखूवर काय लिहिलेलं आहे? कॅन्सर होतो. सर तुम्ही म्हणले मी खातो, काय लिहिलेलं आहे पुढीवर? कर्करोग होतो. कर्करोग म्हणजे काय? कॅन्सर. तंबाखू खाल्ल्याने कॅन्सर होतो, तरी पण खाणाऱ्याला भीती वाटते का? नाही वाटत, बरोबर की नाही काका? तरी पण आपण रोज खातोय. आणि जे प्रोडक्ट, बरं मला एक सांगा, जे लोक दारू पितात साईड इफेक्ट आहे की नाही? हॅलो, यस. तंबाखूचा साईड इफेक्ट आहे, दारूचा साईड इफेक्ट आहे, सिगारेटचा साईड इफेक्ट आहे, आज हे सगळ्या गोष्टीचा साईड इफेक्ट आहे. तरी पण त्या गोष्टी लोक रोज सेवन करतात, रोज खातात. काही लोक सकाळी चहा पितात आणि काही लोक काही लोकांची सुरुवातच इथून आहे उठल्याबरोबर. पण तरी सुद्धा तीच लोक विचारतात नाही सगळं खरं बरं का, हे प्रोडक्ट आम्ही घेऊ शकतो पण याचा खरंच काही साईड इफेक्ट आहे का? मला एक सांगा, आज आपले प्रोडक्ट एवढे आयुष प्रीमियम मार्कचे प्रोडक्ट आहेत, मग याचा काही साईड इफेक्ट असेल का? अजिबात नाही. हे मी नवीन लोकांसाठी सांगितलं. बिनधास्त तुम्ही आमच्या सोबत या, ज्या व्यक्ती सोबत आले त्या व्यक्ती सोबत बसा, फॉर्म भरून कामाला सुरुवात करा. आज तुम्ही इथं आलात, इथं आल्याच्या नंतर ज्यांनी तुम्हाला आणलंय त्याच्याकडे जॉईनिंग व्हायचं. इथं आल्याच्या नंतर सक्का भाऊ, मावस भाऊ, मांडलेला भाऊ, चुलत भाऊ, भेटलेला भाऊ, पण प्लीज हे आलेले लोक जे तुम्हाला डायव्हर्ट करतील तर शेतचिल्ली बनायचं नाही, सुरुवातीला चुकी करायची नाही. ज्याच्या सोबत आले त्याच्या सोबत बसा. जर तुमचा मावस भाऊ जर कधी बिझनेस करत असेल, इथं आलेली मावस बहीण बिझनेस करत असेल आणि ती जर टीसी एटीसी बनली, तिने आतापर्यंत लाख रुपये कमवले, पण तुम्हाला सांगितलं का? पण ज्यांनी तुम्हाला आणलंय त्याला वाटतं तुम्ही करोडपती बनले पाहिजे, म्हणून त्यांनी तुम्हाला इथपर्यंत आणलंय. म्हणून ज्याच्या सोबत आले त्याच्या सोबत जॉईनिंग करा, बिनधास्त कामाला सुरुवात करा. ज्या व्यक्तीने आज आम्हाला शिकवलं, टिकवलं, घडवलं, या बिझनेसचे नायक बनवलं. कारण मित्रांनो, बिझनेसच्या आधी आमचा आणि माईकचा काहीच संबंध नव्हता. या बिझनेसच्या आधी आमचा आणि या स्टेजचा कधीच संबंध नव्हता. आम्ही आयुष्यात कितीही काम केले असते तरी सुद्धा आम्ही कधीच स्वतःच्या गाडीत बसलो नसतो. आम्ही कितीही काम केलं असतं, मी आणि माझ्या मिस्टरांनी जिंदगीभर काम केलं असतं, तरी सुद्धा आम्ही कधीच स्वतःच्या घरात जाऊ शकलो नसतो. आणि फक्त आणि फक्त होऊ शकतं मित्रांनो, जे माझे ग्रेट गुरु डायमंड इक्युलेशन मध्ये फर्स्ट डायमंड व्यक्तिमत्व प्राध्यापक माणिक जाधव सर यांना मी कोटी कोटी वंदन करेन. आणि ज्या लोकांनी आम्हाला खूप सपोर्ट केला, ज्या ठिकाणी आम्ही 4 पत्राच्या रूममध्ये राहत होतो, जिथं आमचंच काही खरं नव्हतं, पण तरी सुद्धा ज्या लोकांनी आमच्यावर विश्वास टाकला, अशी माझी ऑल एंटायर टीम, यांची सगळ्यांची मी शतशृणी राहील. आणि इथंच थांबेल. ओके, विश ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि फक्त महाराष्ट्र.